हॅलो. ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या सन्मानासाठी अस्तित्वासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. मित्रांनो, येत्या 15 तारखेला नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. काल परवा आंबेडकर नगरला सभा झाली आणि तेथे बुद्धाचा नेता असलेला म्हणतो की आमच्या रक्तामध्ये आमच्या पण रक्त बाबासाहेबाचं रक्त आहे आणि तेच बाबासाहेबाचं रक्त दुसरं आहे का म्हणून बाळासाहेबावर हात उठवतो. त्या नेत्याला, बुद्धाच्या नेत्याला आमचं सांगणं आहे की बाबा, जर तुझ्यामध्ये बाबासाहेबाचं रक्त असतं तर तू त्या अशोक चव्हाणाच्या बी टीम मध्ये जाऊन अपक्ष पॅनल मध्ये उभा राहिला नसतास. दादा, तोच एक नेता म्हणतो, बुद्धाचा नेता असलेला, की आम्ही निवडून आल्याच्या नंतर नांदेड शहरामधला जो काही एक टेबल आहे पत्त्याचा क्लब, तो सगळ्यात मोठा नांदेड मधला क्लब आम्ही उघडू. आणि वंचित बहुजन आघाडी एकीकडे सांगते की ज्या वेळेस आम्ही सत्तेत येऊ या वार्डामध्ये महापालिकेच्या शाळा इंग्लिश मीडियम करू, सर्व शिक्षण मोफत करू. हे वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे. मित्रांनो, ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडी सत्तेत येईल, ज्या वेळेस आमचे चारही हे उमेदवार निवडून महापालिकेत जातील, त्यावेळेस सर्वप्रथम या वार्डातील 2 नंबरचे धंदे असलेले पत्त्याचे कल्प सर्वात प्रथम बंद करण्यात येतील. जो नगरसेवक म्हणून फिरत आहे त्याला आमचं सांगणं आहे की बाबा, तू ते स्वप्न पाहू नको की नांदेड जिल्ह्यामध्ये, या नांदेड शहरामध्ये, या आंबेडकर नगर मध्ये तुला 2 नंबरचा पत्त्याचा क्लब सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला खोलायचा आहे. ते स्वप्न तू पाहू नको, कारण येत्या 15 तारखेला हे येथील सर्व सुजाण मतदार बंधू भगिनी वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत. एक जोरात नारा देऊया. हे जोरात नारा येथील वाडा अशोक चव्हाणचा असलेल्या वाड्यावर आणि येथील जे स्वतःला बुद्धांचे नेते म्हणून थांबले आहेत त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्याचे घरातील भांडे पाडल्याशिवाय राहणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. कुलदीप राक्षस मारे उमेदवार. सर्वांना माझा स्वाभिमानाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मी एक गरीब घरचा मुलगा आहे, बॅनरचं काम करतो. इथे माझे खूप काही मित्र आहेत, ते पण माझ्या सोबत बॅनरचं काम करतात. एका माझ्या गरीबाला कोणी न्याय दिलाय. एका पिक्चरमधली डायलॉग आहे की रस्ते से उठा के स्टार बना दूंगा. तसं मला रस्त्याहून उचलून स्टार बनवणारं कोणी आहे तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, आदरणीय सुजातदादा आंबेडकर आहेत, आदरणीय अंजलीताई आंबेडकर आहेत. आणि माझ्या प्रशांत दादानं बी माझ्यासाठी खूप काही केले, तिकिटे झटून आणले, त्यांचे मी आभार मानतो. आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीचे मनापासून आभार मानतो की मला रस्त्यावरच्या पोराला उमेदवारी दिली. तर एवढ्याहूनच बघा तुम्ही, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार येतील तर इथून रस्ते आणि नाल्याचे 3-13 वाजलेले आहेत की नाही, सर्वप्रथम त्याचं काम करून घेतील. ड्रेनेजच्या समस्या दुनियाच्या भयानक झालेल्या आहेत. घरात गटराचं पाणी यायले, गुवाचं पाणी यायले, याच्यावर कोणी बोलणार, याच्यावर कोणी काहीच करणार. नगरसेवकाचं कामच काय असते हो, नगरसेवकाचं कामच काय असते? ड्रेनेज, नाली, पाणी, लाईट, दुसरं कामच काय असते त्याचं? त्यानं मस्त करोडो रुपये खायलाय आणि मस्त आराम करायलाय. आणि त्या अशोकरावची म्हैस, त्याची पोरगी, म्हैसच म्हणतो तिला, ती म्हैस काय म्हणली? ती म्हैस म्हणली नांदेड भोकर आणि ते मुतखेडचा बाप अशोकराव आहे म्हणली. तिला मला सांगायचंय, ए म्हैस तू ऐक, या नांदेडचाच नाही या भारताचा बाप फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऐक म्हैस. आणि त्या कबशीत चाय पिणाऱ्या अशोकरावला मला सांगायचंय, तू किती उड्या मार, तू ते दुकान काढलास की नाही, नांदेड कोणती आहे तुझी नांदेडची आघाडी फिगाडी, त्या कबशीत तू चाय पिणारस, सगळ्याला माहीत झालंय, सगळ्याला माहीत आहे. आणि हीच एवढी सुवर्ण संधी आहे. आई, तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, हे स्वाभिमानी लोक आहात तुम्ही, हे उगणं ते पैशानं आणलेले लोक नव्हतं, पैशानं आणलेले तिकडे इकडे सभा चालू आहेत. स्वाभिमानी लोक आहेत. स्वाभिमानी लोकाला एवढीच विनंती करतो, येत्या 15 तारखेला यायला दाखवायचा बाप कोण आहे, यायला हे दाखवायचे आपल्याला, याचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे दाखवायचे आपल्याला. मी एवढी विनंती करतो, चारीच्या चारी सिलेंडरला बटणं दाबून आम्हाला जास्तीत जास्त मतानं निवडून द्या. मी इथूनच तुमच्या पाया पडतो आणि सगळ्याचा आशीर्वाद घेतो. सगळ्याला विनंती आहे की एका गरीबाला दिले आणि या सगळ्यांचा सपोर्ट आहे. राहुल भाऊचा मला सपोर्ट आहे, प्रशांत दादाचा आहे, अविनाश भाऊचा आहे. या सर्वांनी माझ्यासाठी खूप काय केलंय आणि तुम्ही एवढीच विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. जय भीम. या प्रभागाचे उमेदवार
जानी भाई 1 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतील. आज सभी माँ बहनें जो यहाँ जमी हैं वंचित बहुजन आघाड़ी की सभा के लिए, मैं आप लोगों से विनती करता हूँ कि भाई बाला साहब अम्बेडकर ने 4 लोगों को जो टिकट दिया उनका मैं आभारी हूँ. राहुल सोनसड़े, कुलदीप राक्षस मारे, प्रशांत इंगोले और मेरी बहू उम्मे अहमद, जिनको बाला साहब का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. और मैं आपको ये कहना चाहता हूँ कि भाई जो बी टीम अशोक चौहान की खड़ी है, जो कांग्रेस का टिकट दिए बोलकर ये प्रचार कर रहे हैं वो, लेकिन वो कांग्रेस का टिकट नहीं लिए, लेकिन बीजेपी का टिकट लेकर वो यहाँ पर हमारे साथ प्रचार कर रहे हैं. लेकिन मैं उस कब्बसी के बारे में निषेध करता हूँ और उन लोगों से मैं गुजारिश करता हूँ कि भाई उनके तरफ कोई तवज्जो न देते हुए हमारे वंचित बहुजन आघाड़ी के नुमाइंदों के ऊपर तवज्जो दें और उनको अच्छे वोटों से जिता कर रहें, ताकि हम आपके सामने कामयाब होकर आपके कामों के लिए आगे बढ़ें और आपका काम करने की पूरी कोशिश करेंगे. नज़ीर अहमद बाबा के साहब के सामने के बारे में जो हमारे अरमान भाई ने बोला था कि भाई वो शख्स जो 1960 से चुनकर आता है, जो हमारी माँ बहनों के दिलों में आज भी छाया हुआ है, और आज भी वो जहाँ पर लाइटें नहीं थी, रिक्शे वाले थे जिनके रिक्शों पे खंडी लगी हुई रहती थी, वैसे लोग जो नगर पालिका के लोग जिनकी खंडिल नहीं रहती थी, उनके खंडिल को रोक कर उनसे पैसे वसूल करते थे. लेकिन वही नज़ीर अहमद बाबा है जिसने उन लोगों से लड़कर, नगर पालिका के कर्मचारियों से लड़कर रिक्शे वाले, साइकिल वालों को आगे बढ़ाया और उनका काम सफल किया. मैं इतना कहता हूं, आप लोगों से विनती करता हूं कि जय भीम, जय भीम, धन्यवाद. जय भीम, जय भीम. वेळ अतिशय कमी आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला ज्यांनी माघार घेऊन आम्हाला मदत केली असे रमेश दादा आमचे चित्ते यांचं आपण सगळे टाळ्या वाजून स्वागत करावं. तसेच आमचे विक्की वाघमारे ज्यांनी खूप मोठं मन करून आम्हाला पाठिंबा दिलाय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या असू द्या. वेळ अतिशय कमी. आमचे अविनाश भाऊ बोलणार आहेत. आपण बोलू 16 जानेवारीला एवढी तुमची जी पब्लिक दिसायली आम्हाला, तर विजय आजच तुम्ही दाखवलाय, त्याबद्दल सर्व उमेदवारांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करावं. विजय आपला झालेला आहे. अविनाश भोसीकर. सर्व महापुरुषांना वंदन करतो. उपस्थित मंचावरती सर्व मान्यवरांना जय भीम. उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींना, बंधूंना, माझ्या वडीलधाऱ्या मित्रांना सर्वांना जय भीम करतो. दुष्यंत कुमारची एक पंक्ती आठवली कि हो कहीं भी पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. ही सूरत बदलण्यासाठी, इथल्या वस्तीचं रूप बदलण्यासाठी आम्ही निवडणूक लढायल्या. आम्हाला काय लय श्रीमंत व्हायचं नाही, किंवा आम्हाला लय मोठा बंगला बांधायचा नाही, किंवा आम्हाला लय मोठं अशोक चव्हाण एवढं घरही बांधायचं नाही. ते इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जी गरज आहे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढायल्या. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान द्या, कारण आम्ही तुमचे सेवक म्हणून तुमच्या समोर आलो. आम्ही काय कुठले दादा नाही, कुठले हे नाही. गोरगरिबाचे लेकरा, गोरगरीब सामान्य कुटुंबातीला विशाल भाऊ आमचा कुलदीप भाऊ झालं, आमचा राहुल भाऊ झाला, आमचा प्रशांत दादा झाला, जानीबाई झाला, सामान्य कुटुंबातील सामान्य माणसं आपल्या समोर आलेले आहेत. यायला मतदानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला निवडून द्यायचं आहे. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल व्हायला खूप जगांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवला. मला काय याच्यावरती प्रतिक्रिया दे म्हणलं. मुळामध्ये तुम्ही राजकारण करा, तुम्ही लय मोठे व्हा, भरपूर पैसा कमवा, भगवंताच्या आशीर्वादानं एवढा पैसा येऊ की तुमचा पलंग सुद्धा सोन्याचा बनू. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराच्या विरोधामध्ये एकही शब्द निघाला तर सोन्याची लंकाच नाही तर तुमचं घरदार सोरच फुकून दिल्याशिवाय आंबेडकरवादी शांत बसणार नाही. कारण आम्ही आमच्या मायवर शिवी सहन करू शकतो, पण बाबासाहेबाच्या परिवारावर शिवी सहन करू शकत नाही. आणि तुम्ही जर आमचा अंत पाहत असाल तर 16 नंतर आम्हीही पाहू की देखना है जोर कितना बाजू आहे कातिल में है. मी आभार मानतो या नगरामधील विक्की भाऊचं, आभार मानतो हर्षू भाऊचं की या पुरोगामी चळवळीमध्ये, या
वैचारिक चळवळीमध्ये ते आमच्या पाठीशी उभी राहिले. आमची माय असन जनामाय एवढं मोठं नाव असून सुद्धा सामान्य लोकांसारखी इथं वस्तीमध्ये बसून राहिली. ज्याला पाहून आम्ही लहानपणी विहारामध्ये येऊन ज्याच्याकडून पाहून आम्ही वंदना बघून शिकल्या ते आमचे शेषराव काका कसबे असतील. ह्या सर्व मंडळीचं हे नगर आहे. ह्या लोकांनी एक नगर घडवलेलं आहे आणि ह्या नगरातून ह्या गल्लीतून आम्हाला माहीत आहे 100% मतदान आम्हालाच पडणार आहे आणि आम्हीच निवडून येणार आहोत. ज्यावेळेला स्वप्न पडलेत लय मोठमोठे त्यावेळेला स्वप्नातच जगू द्या. आपण विकास करूत, आपण जनतेचा विकास करूत, जनतेसाठी लढूत. आपण आपले माणसं आहोत म्हणून कोणी जर बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका केला असेल तर त्याला मतदानाच्या रूपामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्या एका टीकेला एक मत आपलं उत्तर राहील आणि नंतर त्यानं तोंडही दाखवलं नाही पाहिजे. कारण बाबासाहेबाच्या परिवाराच्या विरोधात गेलेल्या माणसाच्या लोक मौतीला जात नाहीत तर त्याला मतं काय देतील याचा विचार तुम्ही करा आणि भरघोस मतानं वंचित बहुजन आघाडीचे 4ही सिलेंडर दाबा. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत.